हॅलो विद्यार्थी मित्रांनो, टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी मकरंद आंबटकर आणि मागील 10 पेक्षा अधिक वर्षापासून एमपीएससी सीसॅट, यूपीएससी सीसॅट, बँकिंग आणि इतर एक्झाम्सला शिकवतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज एक महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलेलो आहे. असं काही खूप मोठा टॉपिक नाही आहे, पण आज जे काही क्वेश्चन आपण सॉल्व्ह करणार आहोत इथे विदाउट एक्स मेथडने, तुम्ही बरोबर ऐकता आहात. वयवारी म्हणजेच एजेसचे जे क्वेश्चन आहे ते एक्स मेथड न यूज करता त्याला 2 स्टेप मध्ये उत्तर कसं काढायचं हे आपण आजच्या सेशन्सच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी जे काही आपले सेशन्स होतात त्याची तुम्हाला जी पीडीएफ आहे ती पीडीएफ तुम्हाला ह्या टेलिग्राम चॅनलवर म्हणजेच मकरंद सर टेक्स्टबुक म्हणून आपलं जे टेलिग्राम ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला ते पीडीएफ भेटतं. तर तुम्ही स्कॅन करा किंवा लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्या लिंक वरून सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. डेली जर तुम्हाला माझे सेशन करायचे असेल तर युट्यूबवर मी डेली 5 वाजता तुमच्या भेटीला येतो. सोमवार ते शुक्रवार, मंडे टू फ्रायडे 5 वाजता. ज्यामध्ये आता आपण कंबाईनची एक सिरीज सुरू केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, कंबाईनची सिरीज, ज्यामध्ये लास्ट मिनिट रिव्हिजन म्हणून आपण एक सिरीज सुरू केलेली आहे. लास्ट मिनिट रिव्हिजन, ठीक आहे, लास्ट मिनिट रिव्हिजन विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर बघा, त्यानंतर 6 वाजता आपण पीवायक्यू ची सिरीज घेतो आहे. ठीक आहे, पीवायक्यू ची सिरीज आपल्या टेक्स्टबुक ऍपवर. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर डिस्कशन विथ अनालिसिस हे जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तुम्ही टेक्स्टबुक ऍप डाउनलोड करा आणि त्यानंतर तुम्ही मला हा जो आपला व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला मेसेज टाकून द्या. तुम्हाला मी ग्रुपमध्ये जॉईन करून घेईल. मुलांचा आणि मुलींचा आपला सेपरेट ग्रुप आपण इथे बनवलेला आहे. आणि त्यानंतर लगेच 6:30 वाजता आपला पेड क्लास असतो, पेड बॅच, ज्याबद्दल मी डिटेल तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पेड बॅच 6:30 वाजता. ठीक आहे, तर पेड बॅच मध्ये आता आपण रिव्हिजन सेशन सुद्धा घेणार आहोत कंबाईन एक्झाम साठी, आणि ते तुम्हाला तुमच्या त्याच सबस्क्रिप्शन मध्ये भेटणार आहे. त्यासाठी वेगळं सबस्क्रिप्शन घेण्याची गरज नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आता सध्या आपलं रिझनिंगचे लेक्चर सुरू आहे त्यामध्ये. ठीक आहे, चल सो वळूया प्रश्नाकडे. बघा, वयवारी मधले जे प्रश्न आहेत ते कसे सॉल्व्ह करायचे, आणि जसं मी तुम्हाला म्हटलंय की 2 स्टेप मध्ये उत्तर कसं काढायचं, म्हणजे थंबनेलवर आपण जे लिहिलेलं आहे. ठीक आहे, आता बघा इथे आपल्याला एक्स न यूज करता आपल्याला उत्तर काढायचं आहे. मग आता इथे यांनी प्रश्न काय दिलेला, नीलम आणि रजनी यांच्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर 6-7 आहे. 4 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 8-9 असेल तर रजनीचे सध्याचे वय किती. आता हा क्वेश्चन एका स्टेप मध्ये, मी म्हटलं तुम्हाला 2 स्टेप मॅक्झिमम, जिथे डिफरन्स सेम आहे तिथे एका स्टेप मध्ये कसं बघा. आता नीलम आणि रजनी, मी एन आणि आर लिहून घेतो. त्यांच्या सध्याचे वयाचे गुणोत्तर, सध्याचे वयाचे गुणोत्तर, सध्याचे वय, ठीक आहे, आणि 4 वर्षानंतरचे. ठीक आहे, 4 वर्षानंतर, सध्या आणि नंतर 4 वर्षानंतरचे वय. तर सध्याच्या वयाचं गुणोत्तर किती दिलं आहे नीलम आणि रजनीचं, 6-7 दिलेलं आहे, आणि 4 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 8-9 दिलेलं आहे. बरोबर आहे, हे लिहून घेतलं नीलम आणि रजनी. मग विद्यार्थी मित्रांनो इथे बघा, आता हा प्रश्न आपण कसा सॉल्व्ह करायचा, की आता आपल्याला इथे याला रेशो मेथडने सॉल्व्ह करायचा आहे. मग रेशो मेथडने सॉल्व्ह जर करायचा आहे तर याला आपल्याला पहिले सगळ्यात डिफरन्स घ्यावा लागतो. आता तुम्ही म्हणाल की डिफरन्स कसा, आता बघा 7तून 6 गेले 1 राहिला आणि 9तून 8 गेले 1 राहिला. मग इथे दोन्हीचा डिफरन्स कसा आहे, सेम आहे. जर डिफरन्स सेम असेल, काय म्हटलं मी, डिफरन्स सेम असेल तर आपल्याला इथे काहीच नाही करावं लागत. आपल्याला माहिती आहे की आता याचा आपण डिफरन्स घेऊ, म्हणजेच नीलमचं जे आताचं गुणोत्तर आहे आणि नंतरचं गुणोत्तर आहे 4 वर्षानंतरचं, याचा आपण डिफरन्स घेऊ. 8तून 2 गेले 6, पण यांनी किती म्हटलंय 4 वर्षानंतर. मग 2चा आपल्याला 4 बनवायचा आहे. मग आपल्याला 2चा 4 बनवायचा असेल तर आपल्याला कितीने गुणावं लागेल, 2 ने गुणावं लागेल विद्यार्थी मित्रांनो, 4. मग आता रजनीचे सध्याचे वय किती म्हटलेलं आहे, मग रजनीचे सध्याचा वयवाला पार्ट म्हणजे कोणता, हा आहे, कारण सध्याचे वय घेतलेला आहे. मग या 2 ने ह्या 7 ला गुणून टाकायचं, म्हणजे 7 दुनी काय होईल, 14. जर सपोज नीलमचं सध्याचं वय विचारलं असतं, 2 ने या 6 ला गुणलं असतं, म्हणजे किती आलं असतं, 12. 4 वर्षानंतरचं वय नीलमचं 8 दुनी 16 आणि 4 वर्षानंतरचं वय 9 दुनी 18. पण आपल्याला काय विचारलेलं आहे, सध्याचं वय, म्हणजे आपलं उत्तर किती येणार आहे इथे, 14 वर्ष. होप सो तुम्हाला हा क्वेश्चन प्रॉपर पद्धतीने समजला असेल की याचं उत्तर कसं काढायचं. ठीक आहे, म्हणजे बघा मी याला पुन्हा रिपीट करू इच्छितो की आपण इथे केलं काय, की नीलम आणि रजनीच्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर 6-7 दिलेले होते. मग मी 6-7 लिहून घेतले, बरोबर आहे, नीलम आणि रजनी. त्याच्यानंतर म्हणजे सध्याचं, ठीक आहे, आणि
नंतरचं दिलेलं आहे 4 वर्षानंतरचं. ठीक आहे, म्हणजे 6-7 आणि इथे 8-9 दिलेला आहे. मग हा डिफरन्स किती? 1चा. इथे पण डिफरन्स किती? 1चा. मग आता पुढे काय करायचं? आता बघा, इथे 2चा डिफरन्स, म्हणजे 8तून 6 गेले 2. मग आता इथे किती म्हटलंय? 4. मग 2चा आपल्याला 4 बनवायचा आहे, तर कितीने गुणा लागेल? 2. मग आता त्यांनी रजनीचे सध्याचे वय किती म्हटलेलं आहे? डायरेक्ट या 2 ने 7 ला गुणून टाकायचं, म्हणजे आपलं उत्तर येणार या पद्धतीने 14 इयर. सो 14 इयर इज द करेक्ट आन्सर माय डिअर फ्रेंड्स. होप सो तुम्हाला हे समजलं असेल. आता बघा, नंतरचा प्रश्न सुद्धा खूप इझी प्रश्न आहे. याला कसं सॉल्व्ह करायचं आहे ते बघूया. ए आणि बी यांचे वर्तमान वय 3:5 या गुणोत्तरात आहे. जर ए चे वर्तमान वय 33 वर्ष असेल, तर 5 वर्षानंतर बी चे वय किती? आता बघा, 3:5 हे गुणोत्तर दिलेलं आहे ए आणि बी चं. ठीक आहे, तर ए चे वर्तमान वय किती म्हटलेलं आहे? म्हणजे 3 पार्टची व्हॅल्यू दिलेली आहे 33. बरोबर आहे. मग 3 पार्टची व्हॅल्यू जर 33 दिलेली असेल, कारण ए चे वर्तमान वय म्हटलेलं आहे, तर 5 पार्टची व्हॅल्यू आपल्याला भेटून जाईल. क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 गुणिले 33 भागीला 3, म्हणजे हे किती? 11. 11 5 55, म्हणजेच 55 वर्ष. उत्तर राहिलं का 55 वर्ष? नाही. हे झालं बी चं वर्तमान वय. बी चं वर्तमान वय. मग बी चं वर्तमान वय जर 55 असेल, तर त्यांनी म्हटलंय 5 वर्षानंतर बी चे वय किती? मग 55 मध्ये आपल्याला 5 ऍड करावं लागेल, म्हणजे किती वेळ? 60. म्हणजेच बी चं 5 वर्षानंतरचं वय किती राहिलं? 60 इयर्स. समजलंय का सांगा? नंतरचा क्वेश्चन बघा कसा सॉल्व्ह करायचा. म्हणजे मी इथे जे क्वेश्चन्स घेतलेले आहेत ते वेगवेगळे टाईप, म्हणजे जेणेकरून तुम्हाला क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करायचे आहे याची तुम्हाला प्रचिती येईल. आणि आवडल्यास नक्कीच तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा की एक्सप्लेनेशन कसं होतं, आणि मेथड ज्या मेथडने आपण हे क्वेश्चन घेतोय ती मेथड कशी होती, मला नक्कीच कळवा तुम्ही. ठीक आहे. आता बघा इथे काय दिलेलं आहे, आई आणि तिची मुलगी यांच्या सध्याच्या वयाची बेरीज 60. 6 वर्षापूर्वी आईचे वय हे तिच्या मुलीच्या वयाच्या 5 पट होते. ठीक आहे. 6 वर्षानंतर मुलीचे वय किती असेल? 6 वर्षानंतर, म्हणजे जेव्हा ही 6 वर्षानंतर म्हणताय, म्हणजे सध्याच्या वयातून 6 वर्षानंतर अशी गोष्ट करत आहे. मग आता बघा, जेव्हा आपल्याला माहिती आहे की आई, ठीक आहे, मदर प्लस डॉटर यांचं टोटल वय किती आहे? 60. ठीक आहे. मग आता बघा, 6 वर्षापूर्वी 6 इयर्स अगो, 6 वर्षापूर्वी, 6 वर्षापूर्वी. ठीक आहे. आणि हे आताच्या वयाची टोटल आहे. आताच्या वयाची टोटल, आताच्या वयाची टोटल, वयाची बेरीज 60 दिलेली आहे. मग 6 वर्षापूर्वी बघा, आईचे वय म्हणजे मदर, ठीक आहे, तिच्या मुलीच्या वयाच्या 5 पट होते. म्हणजे मी असं लिहू शकतो का? 5-1. मग आता आपण काय करू की ह्या एकूण वयातनं 6 वर्ष मागे जाऊ, म्हणजे आईचंही वय 6 वर्ष मागे नेऊ आणि मुलीचंही वय 6 वर्ष मागे नेऊ. म्हणजेच एक्झॅक्टली या 60 मधनं 12 मला वजा करावं लागेल, म्हणजेच 48 हे त्यांचं 6 वर्षापूर्वीची बेरीज असेल. करेक्ट आहे 48. मग आता आपल्याला माहिती आहे की 5-1 हे 6 वर्षापूर्वीचं गुणोत्तर आहे आई आणि मुलीचं. तर 5 अधिक 1 6, म्हणजे 6 भागाची व्हॅल्यू ही 48 असणार आहे. का? कारण 60 हे आताची वयाची बेरीज होती आई आणि मुलीची. तर त्यात मी 6 वर्ष दोघींच्या वयातनं वजा केले, म्हणजे 6 म्हणजे 12 मागे गेलो, म्हणजे किती आलं? 48. मग 6 पार्टची व्हॅल्यू 48 दिलेली आहे. तर मुलीचे वय किती? मुलीचे म्हणजे डॉटर, तर 1 पार्टची व्हॅल्यू किती झाली? म्हणजेच 6 इंटू 8, म्हणजेच बघा 1 इंटू 48 भागीला 6, म्हणजे किती येईल? 8. म्हणजेच 8 हे 6 वर्षापूर्वीचं वय झालं. बरोबर आहे. 8 हे 6 वर्षापूर्वीचं जर वय असेल, 6 वर्षापूर्वीचं जर 8 हे वय असेल, तर आताचं वय किती होईल? अधिक 6 ऍड करावं लागेल, म्हणजे मुलीचं आताचं वय 14. मुलीचं आताचं वय, ठीक आहे. पण त्यांनी काय म्हटलंय? 6 वर्षानंतर मुलीचे वय किती, म्हणजे याच्यात पुन्हा मला काय करावं लागेल? 6 ऍड करावं लागेल, कारण हे 6 वर्षापूर्वीचं होतं. मग इथे जेव्हा मी ऍड केलं हे आताचं वय झालं, आणि याच्यात पुन्हा जेव्हा मी 6 ऍड करतोय हे कोणतं वय झालं? 6 वर्षानंतरचं. म्हणजे आपलं इथे उत्तर किती असणार आहे? 20 इयर्स.
म्हणजे 6 वर्षानंतर मुलीचं वय हे 20 वर्ष राहील. होप सो तुम्हाला हा क्वेश्चन प्रॉपर पद्धतीने समजला असेल. बघा नंतरचा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा. आता यांनी दिलेल्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, 10 वर्षापूर्वी ए आणि बी च्या वयाचे गुणोत्तर 5:9 होते. इकडे हवा होता, 5:9 होते. ठीक आहे, 5:9 होते. आजपासून 15 वर्ष त्यांचे गुणोत्तर, आजपासून 15 वर्षानंतर, ठीक आहे, त्यांच्या वयाचे गुणोत्तर 15:17 असेल. तर आजपासून 15 वर्ष नंतर ए चे वय किती असेल. खूप इझी प्रश्न आहे. बघा याला मांडणी कशी करायची, पूर्वी, आता आणि नंतर. बरोबर आहे. मग यांनी पार्ट काय दिलेला आहे, ए आणि बी. ठीक आहे, मग यांनी 10 वर्षापूर्वीचा रेशो दिलेला, म्हणजे इथून मला 10 वर्ष पुढे जावं लागेल आणि आतापासून नंतर किती वर्ष पुढे जावं लागेल, 15 वर्ष पुढे जावं लागेल. बरोबर आहे. म्हणजे एकूण 10 अधिक 15 म्हणजे 25 वर्ष पूर्वी ते नंतरचे आपल्याला ट्रॅव्हल करावं लागेल. मग आता बघा पूर्वीचा गुणोत्तर किती दिलेला आहे, 5:9. ठीक आहे, आणि नंतरचा गुणोत्तर दिलेला आहे 15:17. हे तुम्हाला समजलं असेल. मग आता बघा इथे सगळ्यात पूर्वी काय करायचं आहे की डिफरन्स सेम करायचा आहे, रेशिओचा डिफरन्स सेम करायचा. सेम नसेल, ठीक आहे, सेम असेल तर काही प्रॉब्लेम नाही, सेम नसेल तर त्याला आपल्याला सेम करावं लागेल. आणि सेम कसं करायचं बघा, 9तून 5 गेले 4 राहिले, 17तून 15 गेले 2 राहिले. मग आपल्याला माहिती आहे की मी जर इकडे गुणीला 2 केलं, ठीक आहे, आणि हा 2 इकडे मल्टिप्लाय केला म्हणजे डिफरन्स सेम होईल. इकडे काहीच करायची गरज नाही, ऍज इट इज उतरवूया. ठीक आहे, 5:9, 15 दुने 30 आणि 17 दुने 34. बघा आता दोघांचाही डिफरन्स जो आहे हा 9तून 5 गेले 4 आणि 34तून 30 गेले 4 म्हणजे 4 4 4. मग आता आपल्याला माहिती आहे की इथून जेव्हा मी इकडे जातोय तेव्हा टोटल 30 वजा 5 म्हणजे किती आहे, 25. ठीक आहे, पण आपल्याला हे सुद्धा माहिती आहे की 10 आणि 15 25 होतात. म्हणजेच मी आता इथे 25 ला कितीने गुणू तर 25 होईल, म्हणजे 1 ने गुणतो आहे. मग आता बघा ए चे वय वर्ष काढायचे आपल्याला. मग ए चे वय वर्ष जर काढायचे असेल तर मला इथे डायरेक्ट उत्तर दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण आजपासून 15 वर्षानंतर ए चे वय किती, आजपासून 15 वर्षानंतर, आणि हे आजपासून 15 वर्षानंतरच वय आहे. म्हणजेच डायरेक्ट मी 30 ला 1 ने गुणून टाकतोय, म्हणजे माझं उत्तर किती येईल, 30. अँड 30 इज द करेक्ट आन्सर. बघा आता असं जर नसेल समजलं काही लोकांना तर आपण काय करू, आता आपल्याला माहिती आहे की 5 ला 1 ने गुणलं म्हणजे मला 5 हे 10 वर्षापूर्वीचं एचं वय भेटत आहे. त्यामध्ये मी 10 ऍड करतो, म्हणजे आजचं वय जे आहे एचं आजचं वय, आजचं वय हे किती आहे, 15. मग यांनी काय म्हटलं, आजच्या वयापासून 15 पुढे म्हणजे 15 अधिक 15 म्हणजे एकूण किती होत आहे, 30 वर्ष. पण विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आतापासून नंतरचा हा 15 वर्षाचा पार्ट आहे. जर मी या 1 ने या 30 ला डायरेक्ट गुणलं तर 30 होतो आहे. म्हणजे इथे आपल्याला ही स्टेप करायची गरज नाहीये, डायरेक्ट शॉर्टकट स्टेपवर आपण येतो. तर होप सो तुम्हाला हे जेवढे क्वेश्चन्स मी आज एक्सप्लेन केले, हे क्वेश्चन्स तुम्हाला खूप खूप जास्त प्रॉपर पद्धतीने समजले असेल. तुम्हाला सेशन करायचं असेल तर नक्कीच तुम्ही 5 वाजता डेली मंडे टू फ्रायडे भेटू नका, कारण बाकी सेशन मध्ये सुद्धा आपण अशाच पद्धतीने, म्हणजे बाकी टॉपिक्स मध्ये आपण अशाच पद्धतीने ट्रिक्स वापरतो. ठीक आहे, त्याच्यानंतर पीवायक्यू सेशन सुद्धा आपण मध्ये ट्रिक्स पद्धतीनेच आलेले जे आयोगात प्रश्न आहेत ते सॉल्व्ह करतो. आणि मग पेड बॅच जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर बघा, पेड बॅच कंबाईनची पेड बॅच आपली सुरू आहे, ज्यामध्ये मी रिव्हिजन सेशन सुद्धा घेणार आहोत जसं तुम्हाला म्हटलं. तर पेड बॅच आपली सुरू आहे, जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर खूप कमी किमतीमध्ये तुम्हाला ही पेड बॅच भेटणार आहे. ठीक आहे, त्यासाठी तुम्ही मला लिंक दिलेल्या लिंकवर क्लिक करा, किंवा काही अडचण असेल किंवा इन्क्वायरी करायची असेल तर ह्या नंबरवर नक्कीच तुम्ही मला कॉल करा, किंवा डायरेक्ट तुम्हाला जर बॅच जॉईन करायची असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करा, जॉईन नाव मध्ये जा आणि तिथे मकरंद अप्लाय कुपन कोड मध्ये जाऊन मकरंद हा कोड टाका, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ती बॅच खूप स्वस्त दरात भेटेल आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आपली डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नने जी आपली राज्यसेवेची जी बॅच आहे त्यासाठी आपण एनसीआरटी आणि फाउंडेशन कोर्स सुरू केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. हे सगळे फीचर्स तुम्हाला त्यामध्ये भेटणार आहे. एमपीएससी 2025 डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नने जी सप्टेंबर महिन्यात एक्झाम होणार आहे. ठीक आहे, त्यासाठी आपण एक इंटिग्रेटेड एनसीआरटी आणि फाउंडेशन बॅच ऑलरेडी सुरू केलेली आहे 4.0 म्हणून. तर ही बॅच सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. जर तुम्हाला काही इन्क्वायरी करायची असेल राज्यसेवे बॅच बद्दल तर तुम्ही मला या नंबरवर कॉल करू शकता. हा आपला व्हॉट्सअपचा ग्रुप सुद्धा आहे विद्यार्थी मित्रांनो.
ठीक आहे. जर तुम्हाला ग्रुप जॉईन करायचं असेल तर ह्या नंबरवर नक्कीच तुम्ही मला मेसेज करा. आणि त्यानंतर यशोदय बॅच, लाईव्ह कोर्स, मेन्स उत्तर लेखन, प्रिलिम टेस्ट सिरीज, मेन्स टेस्ट सिरीज, 1000 अधिक प्रश्न आणि मेंटॉरशिप सत्र तुम्हाला भेटणार आहे त्या बॅचमध्ये. आणि ही बॅच जवळपास तुम्हाला 22,000 तुम्हाला भेटून जाईल, ज्यामध्ये तुम्हाला हे सगळे फीचर्स भेटणार आहे. तर पुन्हा एका व्हिडिओसह भेटूया विद्यार्थी मित्रांनो लवकरच. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. सो थँक्यू व्हेरी मच. आणि काही अडचण असेल तर मकरन सर आहेच, ठीक आहे. तर तुम्ही ह्या नंबरवर मला कॉल करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.